बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi number 1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. And Sansar the Fashion Mall, उत्कृष्ट कपड़ों का संसार. Healthcare partner MB Care, sweetness without sugar. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery, since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार, मी संपदा. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे तुमचा सगळ्यांचा आवडता सन्मान गृहलक्ष्मीचा. आज आपण आलेलो आहोत सौ ज्योती निखाडे यांच्याकडे त्यांचा सन्मान करण्याकरता. एक आई किंवा एक गृहिणी म्हटलं तर ती किती सक्षम असते, किती सशक्त असते, ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या गृहलक्ष्मी. एक मुलगा आर्किटेक्ट, एक मुलगा लोको पायलट आणि मुलगी सुद्धा सुशिक्षित. एवढं सगळं करत असताना इतर कुटुंबीय सुद्धा प्रेमाच्या धाग्याने जोडून ठेवले. अशा आजच्या आपल्या गृहलक्ष्मी. चला तर मग भेटूया, त्यांना सन्मान करूया आणि त्यांच्याविषयीच्या भावना जाणून घेऊया त्यांच्या सगळ्या कुटुंबियांकडनं, मित्रमंडळाकडनं. बराच वेळ झालाय ते आपली वाट बघताय, तर जराही वेळ न घालवता भेटूया आजच्या आपल्या गृहलक्ष्मी सौ ज्योती निखाडे यांना. सन्मान गृहलक्ष्मीचा ड्राइव्ह इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी. हेल्थकेअर पार्टनर्स MB शुगरचे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आता आपण आलेलो आहोत आपल्या गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याकरता आणि आजच्या आपल्या गृहलक्ष्मी आहेत सौ ज्योती निखाडे. मॅडम नमस्कार. आणि कार्यक्रमात खूप स्वागत आहे. छान फॅमिली इथे तयार आहे, सज्ज आहे सगळी गप्पा करायला. तर सगळ्यात आधी एकदा सगळ्यांची ओळख करून घेऊया. मी माझी मिस्टर आहे, हा मुलगा आहे हरीश सर, ती माझी मुलगी आहे, नमस्कार. तो माझा मुलगा आहे आणि ती माझी सून आहे. सगळे ऑफिस चे पण एकदम सज्ज दिसत आहेत इथे. कसं वाटतंय? आज सगळे आपण एकत्र आहोत फॅमिली बरोबर. मुलाला तर सगळं नागपूर ओळखतं, इतकं छान त्यांचं काम आहे. पण सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय ते तुमच्याबद्दल. कारण कोणीही फॅमिली मेंबर जे असतात, जेव्हा फॅमिली ग्रो करते, डेव्हलप करते, तर एक स्त्री सगळ्यात मोठा पाठिंबा असते. तुमचं बालपण कुठे गेलं, कसं होतं बालपण? माझं बालपण सोनेगावलाच, नागपूरलाच. हो नागपूर. अरे वा. तिथं मग आम्ही चंद्रनगरला आलो राहायला. तिथे बालपण अजून. आणि घरी कोण कोण? घरी आई वडील भाऊ, तिथे भाऊ होते, मी एकटीच. खूप असं लाडात का? अगदी सगळे लाडात, सगळं व्यवस्थित. सर तुमचं बालपण कुठे गेलं, कसं होतं?
माझं बालपण नागपुरातच गेलं. घरी कोण कोण फॅमिलीमध्ये तुमच्या? घरी आमचे 5 भाऊ होते आम्ही आणि 2 बहिणी. हम्म. सगळ्यात लहान मी. अरे वा. हा. तुम्ही एकट्या आणि ते सगळ्यात लहान, म्हणजे दोघांचंही एकंदरीत बालपण असं लाडागोडात सगळं छान झालं असेल ना? मग लग्न कसं जमलं आता? लग्न जमलं म्हणजे जी लग्नाची वेळ झाली तर आता मुलगी बघायची आहे. तर मित्र जिथे काम करत होता तिथे त्यांचे ते मित्र होते. तर म्हणे चला यार आपण येऊ म्हणजे जरा फिरू. तर आम्ही असंच म्हणजे गमतीने गेलो फिरायला. तर दाखवण्यात आली. म्हटलं चला. त्याच्यामध्ये आमचा एक रिलेटिव्ह आला. तर ते अजून थोडं सपोर्ट झाला. त्याने म्हणे की ठीक आहे, काही नाही, ठीक आहे, डन करून टाका. म्हणजे फिरता फिरता गेले आणि लग्न ठरलं. तुम्ही जॉब करत होतात की काय, बिझनेस वगैरे तुमचं कसं? माझा जॉब होता. मी रेल्वेला लोको पायलट होतो. अरे वा. म्हणजे तिथेही तुमचं फिरतीच सगळं काम होतं आणि इथेही फिरता फिरता छान लग्न जमलं. आठवतो तो दिवस जेव्हा पहिल्यांदा ते घरी आले होते? हो, बघायला आले होते ना. तुम्हाला माहिती होतं की येणार आहेत कोणी घरी? म्हणजे असं वडिलांनी सांगितलं नव्हतं बघायला येत आहे म्हणून. म्हणे की मावशीला दाखवायला येत आहे मुलगा, फक्त तू तयार आणि चहा घेऊन जाशील. काही नाही होत, पण फक्त चहा घेऊन जाशील बस. तुम्ही तयार झालात लगेच? काय असं एवढं आवडलं? मावशीला पाहायला आले, येणार होते पाहून. मावशीला बघायला? मावशी होती घरी, तर तिला मावशीला बघायला येऊन राहिले म्हणून हिला सांगितलं. अच्छा, तुम्हाला हे सांगितलंच नाही की तुमच्याच करता येत आहेत म्हणून? आणि मग तुम्हाला कसं कळलं की आता हे तर आपलंच सिलेक्शन झालं इकडे? खूप रडली. रडल्या का? नाही आवडले ते? खूप छोटी होती ना, 17-18 वर्षाची होती तेव्हाच लग्न झालं. एवढ्या लहानपणी? काय एवढ्या लहान वयात? आणि त्यांना तर माहिती पण नव्हतं. तुम्हाला काय असं आवडलं की तुम्ही अगदी फिरता फिरता गेलात आणि होच म्हणून आलात? मी पण 24 वर्षाचाच होतो. मी जास्त वय नव्हतं माझं. मग पहिलाच प्रसंग होता चहा पोह्याचा की याच्या आधी? नाही, याच्या आधी माझा होता, पण हिंचा पहिलाच प्रसंग होता. पहिलाच. आता कसं वाटतं? आता ठीक आहे, आता भरपूर वर्ष जाते. मग ऍडजस्ट व्हायला वेळ लागला सगळा? हा, लागला थोडा. झालं. आता एवढ्या काय म्हणू आपण, कमी वयात लग्न झालं की संसार काय हे कळतही नसेल बहुधा त्यावेळेला. त्यानंतर आता संसारात पडलो. सरांनी सांगितलं तसं की जॉईंट फॅमिली होती तुमची? जॉईंट फॅमिली म्हणजे आई वडील आणि आम्ही दोघं. तेच, बाकी सगळे वेगळे निघाले. सासू सासऱ्यांबरोबर आणि राहायचं. नाही म्हटलं तरी दीर जाऊ सगळेच असतात. तर कसं एकंदरीत हा प्रवास कसा राहिला? तो प्रवास छान राहिला. आई छान होती. सासूबाई मदत करायची थोडी कामाला. सगळी तयारी करून ठेवायची स्वयंपाकाची. छान होतं. आणि मुलांबद्दल काय सांगाल? आज तिघही मुलं आपापल्या मुलं परीने पण छान आहेत माझे, एकदम बढिया. छान वळण वगैरे सगळं व्यवस्थित आहे मुलांना. आणि मुलांना शिकवलं सगळे चांगले आपापल्या ह्याच्याने चांगले. आज मुलाचं नागपूरला एवढं नाव आहे, आर्किटेक्ट म्हणून इतके ते फेमस आहेत, इतकं छान सगळं कार्य करतात. कधी वाटलं होतं लहानपणी की ते एवढ्या मोठ्या याच्यावरती पोहोचतील किंवा असं? नाही, असं वाटलं नव्हतं, पण त्यांनी केली. पण त्यांच्या बालपणाविषयी काय सांगायलाच? त्यांचं बालपण, कारण आम्ही त्यांना आर्किटेक्ट म्हणून ओळखतो, आम्ही त्यांच्या कामामुळे त्यांना ओळखतो ना. पण बालपण त्यांचं कसं कसं होतं? ते खोडकर होते, शांत होते, कसं होते? नाही, खूप त्रास देत होते. कोणत्याही गोष्टीची खूप जिद्द करत होते. ते त्याला पाहिजे तर पाहिजे. कोणती गाडी घेऊन पाहिजे तर पाहिजेच, त्या घेऊनच द्यावं लागतं. जिद्द खूप करत. आता छान शांत. आता नाही कसली जिद्द? आता तो स्वतःच आपली जिद्द स्वतःच पूर्ण करतो. म्हणजे तुमचं टेन्शन त्यांनी रिलीफ केलं. मला असं वाटतं सगळे एवढे खुश झाले ऐकून. सर लहानपणी कसे होते ह्याची जास्त मजा येते ना. तुमच्या इकडे येणार आहे मी. आता आई सांगतायत की इतके जिद्दी होते, हट्टी होते. तुम्हाला काय आठवणी आहेत त्यांच्या? आमचं बालपण होता
त्यावेळेस मेन म्हणजे असं होतं की बाबा आमचे जे होते लोको पायलट असल्यामुळे मॅक्झिमम 2-3 दिवस घरी नसते आणि आजी आजोबा आई सगळं सांभाळायची. आमच्या तिघांना पण आई सांभाळायची, आजी आजोबांना पण पाहायची. आणि पप्पा तर आमचे म्हणजे भुसावळला यांचं ट्रेनिंग शेड्यूल राहायचं. 6 महिने ट्रेनिंगवर असायचे. तर एवढं सगळं पूर्ण पाहून तिने खूप मॅनेज केलं सगळ्या गोष्टी. आणि सोबत आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी तो लोकॅलिटी इतकी व्यवस्थित नव्हती, पण तेवढ्या याच्यातही आम्हाला एकदम चांगले संस्कार देऊन तिने खूप चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे. आम्ही सगळ्या गोष्टी दोघंही मॅनेज करतो कधी पण. आम्ही असे झगडे वगैरे कधीच नाही केले. लहानपणी वगैरे थोडेसे असे व्हायचे, कोणती ते वस्तू तर आता- वगैरे पाहिजे असेल तर त्यावेळेस मला पाहिजे, तुला पाहिजे. त्याच्यानंतर आमच्यामध्ये आठवणी सगळ्यात छान आहे. अशा म्हणजे काही वाईट काही वाईट वाल्या आठवणी कोणत्याच नाहीये. आमचं सगळं मॅनेज व्यवस्थित आता पण व्यवस्थित चालतं. आणि त्या जे म्हणाले की दोघांना खूप मार हा. पडायचा, हा. तर मग बहिणी माझ्यामध्ये आणि याच्यामध्ये 4 वर्षाची गॅप आहे आणि याच्यात आणि माझ्यामध्ये 5 वर्षाची गॅप आहे. तर ऑब्विस आहे काय मारलं पाहिजे म्हणून ते फटके जे आहे ते फटके म्हणजे असे असायचे की जे मला हवं असायचं ते याला पाहिजेच होतं. ते इतकं छान सगळं वातावरण आहे आणि तुम्ही दोघी पण एकत्र आहात, तर एक गेम तुमच्या बरोबर. आज छान नंद्या भाऊजांची जोडी आहे आपल्या बरोबर, तेव्हा त्यांच्याबरोबर एक गेम खेळूयात. गेम अगदी साधा आहे. याच्यात काही चिठ्ठ्या आहेत, त्यातली एक चिठ्ठी प्रत्येकाने घ्यायची आहे आणि 30 सेकंदात तुम्हाला दिले जातील प्रत्येकीला. त्या 30 सेकंदात तुम्हाला आलेला शब्द येईल पहिल्या ओळीत, अशी जास्तीत जास्त गाणी म्हणायची आहेत. माझा शब्द आहे चांद. चांद मेरा दिल चांदनी हो तुम, चांद से है दूर चांदनी कहाँ, चंदा है तू मेरा रजी है तू. समोरचं नाही येत आहे मला. माझा शब्द आहे काली. काली आंखें, गोरे गोरे गाल. ची ही अंताक्षरी इथेच संपूया आणि रिझल्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. नणंदबाई जिंकलेले आहेत, तेव्हा तुम्हाला मिळतं UCN कडनं एक गिफ्ट. छान अंताक्षरी झालेली आहे आणि तिथे पण सगळेजण एकदम उत्साहात होते अंताक्षरी म्हटल्यावरती. तर थोडंसं आता तुमच्याकडनं पण तुमचे अनुभव सरांबरोबर काम करताना कसं वाटतं, काय काय शिकायला मिळालं तुम्हाला, थोडंसं तुम्ही पण सांगा. सरांच्या सोबत मी 1 वर्ष झालं आहे काम करतोय आणि त्यांचं काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. म्हणजे कोणाकडनं काम कसं करून घ्यायचं आणि कधीच कोणावर चिडत नाही. ऑफिसमध्ये तरी मी आजपर्यंत पाहिलं नाही, पण बाहेर देखील नाही पाहिलं. मुझे यहाँ पे काम करते अभी ऑलमोस्ट हाफ एन ईयर हुआ है, तो उतने में जितना उनसे सीखने लायक चीज़ है तो उनकी सबसे बेस्ट चीज़ यही आहे, जैसे सर ने बोला की ते खूप शांत आहे, तर तेच सगळ्यांना शिकायला पाहिजे की किती पण टफेस्ट सिच्युएशन आली किंवा काही पण डील करायचं राहिलं काय तर ते खूप पीसफुल मतलब पेशेंसली सगळ्या चीज़ें हँडल करतात. सर के साथ जो मेरा बॉन्ड है, लाइक वी आर लाइक फ्रेंड ऐसा हो गया है. वो कभी मेरे पे चिड़े नहीं, कभी कुछ नहीं. मतलब एकदम मैं आराम से काम करता हूँ, कंफर्टली काम करता हूँ. मतलब उन्होंने जो मेरे को पोस्ट दी है उसके हिसाब से भी मैं काफ़ी ये ऑफिस में इतना कंफर्टेबल हूँ कि ऐसा लगता है कि मेरे को कोई ऑफिस में नहीं मिलेंगे ऐसी जगह. यहाँ पे आने के बाद मुझे एक चीज़ बहुत अच्छी लगी कि एक जिम्मेदारी जो होती है ना वो रियलाइज होता है कि नहीं अपनी जिम्मेदारी में ये काम है तो ये करना ही है. मी मॅक्झिमम फील्डवर राहतो, ऑफिसमध्ये कमी राहतो, पण तरी पण ते फील्डवर पण येऊन आम्हाला समजवतात आणि सांगतात की या गोष्टी करेक्शन करायच्या आहेत, काही गोष्टी आहेत किंवा ऑफिसमध्ये पण मीटिंग्स होतात किंवा डिस्कशन्स होतात, ते एवढ्या इझिली समजवतात की म्हणजे दुसऱ्यांदा समजवायची गरज नाही पडत. 1.5-2 वर्षा पहिले 19 वर्षाचाच होतो. सरांनी मला ठेवलं, त्यांनी मला शिकवलं. आज मी चांगलं कॉलेजमध्ये शिकून राहिलो. त्यानंतर पण सर मला एक लहान भावासारखं कुठे पण नेणार तर मला सोबत घेऊन जाणार. मोस्ट ऑफ द टाइम सरांसोबत जसे मीच राहून राहिलेला. ऐसे सर ना कभी मिले हैं ना कभी शायद ही मिलेंगे, क्योंकि जिस तरह से वो सब हैंडल कर लेते हैं, कोई भी चीज़ सिचुएशन हो उसको हैंडल कर लेते हैं, हमको अच्छे से बताते हैं, कुछ गलतियाँ हुई उसको सुधारते हैं, मतलब अच्छे से एज अ फ्रेंड वाइज सब डील कर लेते हैं वो सब सिचुएशन से. सगळे स्टाफ फॅमिली सगळे एवढं छान कौतुक करतायत, पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की आता एक इतक्या यंग एजमध्ये बिझनेस आणि तो सुद्धा असा की
क्रिएटिव्हिटी रिलेटेड आहे सगळं. तर तुमचा अनुभव, तुमचं आठवणी या फील्डमध्ये आल्यापासून. जेव्हा मी या फील्डमध्ये आलो, माझ्यासाठी हे थोडं नवीन फील्ड होती. पण जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊन प्रत्येक गोष्टी शिकलो, ॲज अ सुपरवायझर म्हणून मी वर्किंग केलं. प्रत्येक शॉपमध्ये जाऊन प्रत्येक वस्तू घेतल्या, प्रत्येक वस्तूच्या डिटेलिंग्स बघितल्या. त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू किती कॉस्टिंगची मिळते, त्याचे सायझेस काय असतात, ते सगळं जाणून घेतलं. त्याच्या अकॉर्डिंग मला ते समजत गेलं की काय असतं. ड्रॉइंग बनवणं हे इझी असतं, पण त्याचं एक्झिक्युशन भरपूर हार्ड असतं. पण ते ड्रॉइंगमध्ये जे आपण अप्लाय केलेलं आहे, ते ऑनसाईड अप्लाय करायसाठी आपल्याला काय काय मटेरियल्स लागतात, तर ते मटेरियल्सची डिटेलिंग, ते मटेरियल्स कुठे मिळणार, किती कमीत कमी रेंजमध्ये मिळणार, त्याच्यावरनं मी सगळं शिकत आलो. आणि मग ते शिकता शिकता आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हा म्हणजे एक 8 वर्षाचा अनुभव होता. 8 वर्षात भरपूर गोष्टी शिकलो. आणि मला वाटतं की या फील्डमध्ये प्रत्येक गोष्टी प्रत्येक दिवशी नवीन चॅलेंज आहे. प्रत्येक दिवशी माझ्यावरून सिनियर्स लोक मला शिकवतात, म्हणजे की या गोष्टी अशा नसतात, हे अशा आहेत. म्हणजे मला इवन असं असते की भरपूर सारे आर्किटेक्ट क्लायंटचे सुद्धा मला घर बांधायला मिळतात, इंटिरियर करायला मिळतात. तर त्यावेळेस ते माझ्यापेक्षा सिनियर असतात, तर ते मला सांगतात की हे असं नसते, असं असते. तर त्याच्यावरून मी शिकतो. त्याच्यानंतर जे पर्टिक्युलर टेक्निकल व्यक्ती असते, जसं प्लंबर असतो, इलेक्ट्रिशियन असतो, तर त्यांना प्रॅक्टिकली त्याच्यातलं खूप जास्त अनुभव असतो. तर मी शिकायसाठी मॅक्सिमम त्यांच्याकडनं शिकणं जास्त मला बेटर वाटतं, की त्यांच्यापासून पण खूप काही शिकायला मिळते. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का की आपण थिअरॉटिकल नॉलेज कितीही घेतलं तरी जेव्हा तुम्ही फील्डवर उतरता प्रॅक्टिकली, तेव्हा फरक जाणवतो तुम्हाला त्याच्यात? हो, भरपूर फरक आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल फील्डवर उतरता तेव्हा तो अनुभवच वेगळा असतो. आणि क्लायंटशी डीलिंग करणं, त्यांच्याशी बोलणं, प्रत्येक टायमात सगळे ऑब्व्हियसली जे क्लायंट बेस असतात ते अबाव 40 इयर्स असतात. म्हणजे एक व्यक्ती, सामान्य व्यक्ती जेव्हा घर बांधायला निघतो तो अबाव 40 इयर्सचा असतो. त्याचा अनुभव, त्याचा एक्सपिरियन्स खूप जास्त असतो. मग त्यांच्याशी कसं डीलिंग करणं, त्यांच्याशी कसं बोलणं. बहिणीची किती मदत होते? बहिणीची भरपूर मदत आहे, तिच्या हस्बंडची भरपूर मदत आहे. मी जिथे अटकतो किंवा मला काही विचारायची गरज पडते, तर बहीण तर नेहमी हेल्प करते. अजूनही रागवतात का? आता एवढं रागवणं नाहीये. आता तर मित्र-मैत्रिणी सारखं नातं आहे. बहीण भावाचं तर आहेत, पण मित्र-मैत्रिणी सारखं पण आमचं एक नातं आहे. आता तुम्ही सांगितलं की 8 वर्षाचा हा सगळा प्रवास जो आहे तुमचा, ज्याच्यात तुम्ही प्रॅक्टिकली सगळं शिकत, बरोबर. त्याच्याकरता बरेचदा असं होत असेल ना की तुम्ही एखादं छान डिझाईन केलंय किंवा तुमच्या आयडियाज खूप छान आहे असं आपल्याला तर वाटतं आपण जेव्हा करतो, पण समोरचे क्लायंट किंवा त्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करूनही त्यांना नाही लक्षात येतं, किंवा तसं कधी फ्रस्ट्रेशन येतं, कधी असा राग? तसं तुम्हाला येत नाही म्हणून तुमचं सगळ्या फ्रेंड्सनी सांगितलं. मला असं राग तर भरपूर नाही येत, कारण पेशन्स लेवल 8 वर्षात भरपूर वाढून गेलेलं आहे. म्हणजे क्लायंट लोकांनी त्यांनी इव्हन मला काही म्हटलं पण, तर माझ्या मनात तो राग असा मी पकडून नाही ठेवत. म्हणजे माझं असं आहे की नाही, त्यांनी म्हटलं, मग इव्हन क्लायंटला पण भरपूर असं वाटते की नाही यार मी जास्त बोललो याला, त्यांना स्वतः रिग्रेट वाटते. मग ते फोन करून म्हणतात, हरीश मी तुला जास्त बोललो, त्यासाठी सॉरी, अशी सुद्धा मला फोन करून म्हणतात. जर क्लायंट माझ्याशी थोडंसं वागले तर, म्हणजे थोडेसे वाईट वागले, रूड झाले तर. आणि डिझायनिंगचा जो तुम्ही पार्ट म्हटला, म्हणजे आम्ही लोक इथे डिझाईन्स करतो, पण त्यांना आवडल्या पाहिजे, ते आमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते. आम्ही बनवलेली डिझाईन त्यांना आवडेल असं नसतं. म्हणजे 90% केसेसमध्ये असते की आवडेल, पण 10% केसेसमध्ये असते की त्यांना त्यांच्या अकॉर्डिंग पाहिजे. तर मग आम्ही त्यांच्या अकॉर्डिंग सगळं वर्किंग करतो, की त्यांना काय आवडते, त्यांच्या आवडीनिवडी पहिले जाणून घेतो आणि त्याच्या अकॉर्डिंग मग ते आम्ही अप्लाय करतो. आता एक छानसा गेम खेळू. इतक्या छान गप्पा रमल्या, त्याच्यात एक आणखी थोडंसं एंटरटेनमेंट. सगळ्या लेडीज पण इथे उत्साही आहेत, तर त्यांच्याबरोबर एखादा गेम खेळू. आता बघूया आपल्यापैकी कोण 3 मैत्रिणी आहेत ज्या इथे येतील आणि ह्या पुढचा हा खेळ खेळतील. खेळ अगदी सोपा आहे. काही ग्लासेस आपल्या समोर आहेत, तुमच्याकडे मी बॉल्स देणार आहे आणि इथे उभं राहून 20 सेकंदात बॉल तुम्हाला त्या ग्लासेसमध्ये गोळा करायचे. सगळ्यात जास्त बॉल्स ज्यांचे ग्लासमध्ये जमा होतील
ते असतील विनर या गेमच्या. तेव्हा रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या अगदी समोर आहे. एकदम क्लिअर असा हा रिझल्ट आहे आणि आपल्या आजच्या गेमच्या विनर आहेत नेहा आणि त्यांना मिळत आहे रुचा क्रिएशन्स यांच्याकडनं गिफ्ट. मेहनत तुम्ही पण खूप छान केली म्हणून तुम्हाला सुद्धा UCN कडनं एक गिफ्ट. तेव्हा आता तो क्षण ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या क्षणाकरता आपण सगळीजण एकत्र सुद्धा आलो तो म्हणजे आजच्या गृहलक्ष्मीचा सन्मान करूया आणि सन्मानाची सुरुवात करूया UCN तर्फे फेटा देऊन महाराष्ट्राची शान फेटा. जसं तुमच्या मुलाचं काम संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे तसंच विदर्भातल्या सगळ्यांच्या लाडकं संसार द फॅशन मॉल यांच्याकडनं ही साडी. गोपी NX यांच्याकडनं हा दागिना. तुम्ही सुद्धा पदोपदी हरीश सरांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून UCN तर्फे गिफ्ट तुमच्याकरता. ह्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही कायम खंबीर उभा राहिलात तेव्हाच गृहलक्ष्मी एवढा छान संसार करू शकलात. UCN तर्फे तुमच्याकरता. तुमच्या कुटुंबाचा हा असा सगळा एकत्रित गोडवा कायम असाच राहावा म्हणून अजित बेकरी यांच्याकडनं हा कस्टमाइज्ड केक. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इतकं छान त्यांचं कौतुक केलं हरीश सरांचं आणि त्यांना एवढी छान साथ देता म्हणून UCN तर्फे गिफ्ट तुमच्याकरता. एक स्पेशल रिक्वेस्ट अशी आहे की इतकं छान ओकेजन आहे सगळ्या तुमच्या मेंबर्सनी स्टाफ मेंबर्सनी इतकं छान तुमचं कौतुक केलंय तर तुम्हाला आज आपल्या स्टाफ बद्दल काय सांगावं असं वाटतं? माझ्या स्टाफ बद्दल सांगणं म्हणजे सगळे खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहे, स्वतः मोटिवेटेड राहतात कुठल्या पण काम करायसाठी आणि मी त्यांना तसं एक प्रिपेअर पण केलं आहे की तुम्ही म्हणजे स्वतः जेव्हा कुठलंही काम करत आहे तर स्वतः मोटिवेटेड करा. म्हणजे जेही काम तुम्ही घेतलेलं आहे हातात ते ॲज अ एंड तुमच्या हाताने होऊ द्या आणि आपल्या स्वतःच्या इच्छेने होऊ द्या. म्हणजे मी सांगत आहे आणि तुम्ही करत आहे आणि माझा टाइम 9 ते 6 आहे तर मी त्या टायमावरच काम करणार आणि त्यानंतर काम नाही करणार असं मी त्यांना कधी होऊ नाही दिलं आणि त्यांना फ्रीडम भरपूर दिलं आहे आणि त्यांना स्वतः जिद्दीने काम करायला लावलेलं आहे आणि ते करतात पण. म्हणजे जितकं मी आता त्यांच्याशी राहिलेलं आहे म्हणजे त्यांचा टाइम जर 7 पर्यंत नसला तर ते 8, 8:30 पर्यंत पण थांबतात. कधी कधी वेळ आला तर क्लायंट सोबत जातात तर 10 पर्यंत पण ते थांबतात. तर ते त्यांच्या आतमध्ये ते आहे की नाही मला हे करायचं आहे तर त्याच्या अकॉर्डिंग तर ते भरपूर म्हणजे सगळेच प्रॉपर त्यांच्या हिशोबाने वर्किंग करतात. आणि त्यांचं सगळ्यांचं एक असं विचारणं होतं म्हणजे मी विचारते त्यांच्या मार्फत त्यांनी सांगितलं म्हणून की तुम्ही जे म्हणता छुट्टी सोचूंगा ते कधी प्रोसेस कंप्लीट होणार ती? छुट्टी सोचूंगा ये अभी मेरी शादी है ना तो आप लोगों को मिल जाएंगे, छुट्टी मिल जाएगी. और ये वैसे भी फरवरी महीना है तो मैंने वैसे भी बोला था कि अपना थोड़ा ये रहेगा वर्किंग ज्यादा हार्ड नहीं रहेगा. वैसे भी आपको शादियों में तो मजा करना ही है अभी. हाँ तो तब छुट्टी मिल रही है आप लोगों को? छुट्टी मिल रही है पूरे 8 दिन की छुट्टी नहीं रहेंगी. बीच बीच में मेरे घर में खाना भी है सबको आना मतलब है. सर फुल एंजॉयमेंट आपके लिए अरेंज करने हैं 8 दिन का तो साल भर की पूरी छुट्टियां आप उसी में एंजॉय कर लीजिए. ग्रेट, थैंक यू. ओवरऑल एक्सपीरियंस बहुत अच्छा है गाड़ी का. अगर देखा जाए तो स्मूथली ड्राइविंग है. उसके बाद उसमें फीचर दिए हैं इको मोड और एक्सपोर्ट मोड दिया हुआ है तो वो अच्छे फीचर दिए हुए हैं. गाड़ी का पिकअप भी काफ़ी बेहतरीन है और अगर देखा जाए तो स्मूथनेस भी बहुत अच्छी है गाड़ी में. आई थिंक हर्बन प्लेयर दिया होगा क्योंकि बजने में वो बहुत अच्छा बज रहा है
और ऊपर में जो ये दिया हुआ है, रूफ टॉप दिया हुआ है उसका, वो रूफ भी काफ़ी बेहतरीन है गाड़ी का। और ओवरऑल देखते हैं तो बेस्ट है गाड़ी, 5 आउट ऑफ 5 स्टार दिया जाएगा गाड़ी को। आजच्या आपल्या गृहलक्ष्मी सौ ज्योती निखाडे यांचा आपण सन्मान केला, त्यांच्या कुटुंबियांना भेटलो आणि त्यांच्याविषयी जाणून घेतलं, तेव्हा त्यांच्याकडनं जे शिकायला मिळालं किंवा प्रत्येक स्त्रीने शिकावं असं जर का काही असेल तर तो म्हणजे त्यांचा पेशन्स. सगळ्या कुटुंबियांबरोबरच आपल्या सगळ्या स्टाफ करता सुद्धा भरपूर पेशन्स ठेवून प्रेमाने कसं एकमेकांना जोडून ठेवू शकते एक स्त्री, हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यांच्या पर्सनॅलिटीमधनं जर का काय शिकायचं म्हटलं तर एवढंच सांगावंसं वाटतं की कुठलाही हक्क गाजवण्याआधी त्या नात्याचं कर्तव्य पार पाडायला शिकायला हवं. ते जर का तुम्हाला करता आलं तर हक्क आपोआप गाजवता येतो. परत भेटूया अशाच एका गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याकरता, तिचा मान राखण्याकरता आणि तिच्या आनंदात सहभागी होण्याकरता. तोपर्यंत नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा ड्राइव्ह इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स, रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी अँड हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगरचे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. त्योहारों का भरपूर रहे जोश, पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश. आपकी सुरक्षा का हर पल ख्याल. जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड. संपर्क 8879 157 990. सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है. आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी NX. हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी NX, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर. श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से. संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन. नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर.